जेवण राहिलं करायचं आणि तुम्ही लागला तिथे फिरायला लाज वाटते का सांगताना सनसेट बघा किती भारी दिसायला. चांगलं झालं चांगलं झालं. मस्त आहे. काय काय करणार आहे सा? मदत करणार. सो गाईज फायनली आम्ही पोचलोय मसाई पठारावरती आणि हे आपण बघू शकता एवढं मोठं पठार आहे. या पठारावरच आम्ही 10 मिनिटं राईड करायला लागलोय. अजून मंदिर आहे एवढं मोठं पठार आहे. गाईज बघा ऑफ रोडिंग कसं आहे आणि आम्हाला तिथं जायचं आहे त्या रोडला. ती पुढं टेकडी दिसते त्या टेकडावरनं त्या पठारावर जायचं वर. काकी आमचे काहीतरी दाखवणार आहे मंदिर. इथं ही प्रदर्शन घाला इथलं फिरायला जागा नव्हता देऊळ मागं सरा. होय एवढं होय हो काय नुसतं जरा असं काय 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 ही जागाच नव्हती. हा पुढे पुढे मंदिर आहे प्रदक्षिणा घालायला जागा नव्हती म्हणून मंदिरच पुढे सरकले. ऑटोमॅटिक होय असं कसं मग होय. देवाची करणे. मसाई देवीचं आम्ही आता दर्शन घेतले आणि आता आम्ही चाललोय पांडव लेणी बघायला, बौद्ध लेणी बघायला. ही आपली गँग आहे सगळी. गाईज हे बघा पठार एवढा मोठा. बटन दाबायचं आणि मग बोलायचं. शिस्तात जाऊ दे, शिस्तात जाऊ दे. गाईज ऑफ रोड आपली चालू आहे. परत राईड करतोय आपण गाडीवरनं. चलो. सो गाईज फायनली आपण पोचलोय आणि ही केव आहे बघा समोर. शिस्ता दे रे पाय घसरते. गाईज ही आहे लेणी, बुद्धिस्ट लेणी, बुद्धिस्ट केव. कसलं थंड आहे रे. कसलं बरं वाटते ना काय. एसी लावल्यासारखं बारकी रूमच आहे. आद्या कुठं तरी झोडपात गेलंय आणि मला पण बोलवाले झोडपात. आद्या कुठं आहेस? हो ऐक भावा कसलं भारी आहे रे. कसली भारी केव्हा आहे. अरे या माशा कसल्या आहेत. केव बघा कसली भारी आहे. जेवण राहिलं करायचं आणि तुम्ही लागला तिथे फिरायला. हा चलो गाईज. केव बघा कसली भारी आहे. एवढी मोठी आहे आणि आत पण कसली भारी आहे. गाईज इथे चूल आहे आणि इथे जेवण करायला तयारी झालं नॉनव्हेजची. काय काय करणार आहे सा? आणि मदत करणार आहे. टेस्टिंगला माझ्याकडे येणार आहे. खाऊन बसली ती बारकी पोरं. बघ की भावा चटणी मीठ नाही घ्यायला हाय लाव मग. हा 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 जबरदस्त. इकडे इकडे टाक. खराट होईल. खावा 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 करायच्या अगोदर खावा. काय घे कसं वाटाले. भारी वाटते. इकडं चाललंय जेवण करायला आणि इकडं खायचं चाललंय. सरसरीत मसाला केलाय. आमचा कोळसा कुठं. आता आम्ही करणार आहे ह्याच्यात 65 तंदूर 65 करणार आहे. मोठं परात नाही कुठे. गाईज झालेला आहे चिकन 65. हा हा एक नंबर शेवट. तंदूर करायला 65. तंदूर चिकन केलंय आपण. स्टिकला उचल की आधी. बार्बी हा बार्बीक्यू नाही आले शिवराज. चिकन हे एकच काय सांगितलं तुला. बघू बघू बघू. मला पण हा इकडे इकडे भाई इथं बस. इकडे बस की मला एक दे. वरच घे. भाजले काय
करपल्याला दे की करपल्याला पाहिजे मला हे पडेल बघ वरचं कसं आहे करपल्याला दे भावा एवढं भारी झाले का नाही करपल्याला हा हा काय तिथे एक बारका झरा आहे केवढं स्वच्छ पाणी बघा दगडातनं पाणी आलेलं आहे खाली जेवण खाण्याचे झाले आणि सगळेजण बसलो जेवायला चांगलं झाले चांगलं झाले अंकल एक नंबर आंबो हो मला बाद द्या कसं आहे जेवण गावठी जेवण चुरून खायला सो गाईज आता आमचं जेवण वगैरे झाले आणि आमचा प्लॅन आहे आता की जरा इथे रेस्ट करायची आणि इथे बॅडमिंटन खेळायला आता आम्ही मस्तपैकी जेवलेलो आहे आणि एसीचा फील घेत आहे इथं इतकं थंड आहे छान वाटत आहे सो गाईज आता आम्ही जाणार आहे पावनगडला कारण घरच्यांनी आमच्या कुणीच पावनगड बघितलेला नाही सो आमचा प्लॅन आहे की पावनगड बघायचा आणि ही केव बघा गाईज पाठीमागची कशी आहे हॅलो नेक्स्ट स्पॉटला आम्ही जात आहे गाडी इथे होय काय आम्ही करवंद काढा थांबले हो का नॅचरल करवंद अयु शपथ ए भावा बॅग आण पिशवी आण जा असं दे किचिक असणारच काढेल सगळ्याची पार्टी गाईज मसाई पठार बघून झाले आले चला आणि आता आम्ही चाललोय पावनगडावरती आता आम्ही पावनगडावरती पोहोचलोय पायऱ्यांची विहीर तुम्हाला दाखवतो पावनगडावरती पायऱ्यांची विहीर हे बघा ही जी विहीर आहे ती आयताकृती विहीर आहे आणि बघू शकता किती डिस्टन्स आहे एवढा तुपाची विहीर दाखवतो तुम्हाला तुपाची विहीर इथे तुपाची विहीर आहे आणि त्या जस्ट समोर महादेवांचं मंदिर आहे महादेवांच्या मंदिराच्या बॅक साईडला तुपाची विहीर आहे हे बघा आणि हे आहे शंभू महादेवांचं मंदिर आणि इथं महाराजांचा वाडा होता हे बघा इथं संपूर्ण मोठा वाडा होता महाराजांचा तो आता काही कालांतरानं पडलाय गाईज सनसेट बघा किती भारी दिसायलाय गाईज बुरुज बघा सूर्यचंद्र बुरुज इथं आहे यशवंत बुरुजच्या बरोबर साईडला सूर्यचंद्र बुरुज आहे इथून व्ह्यू कसला भारी दिसतोय म्हणून बघायला आलोय टेहानी बुरुज हा बघा नवीन कन्स्ट्रक्शन झाले बुरुजाचं ते आपण आता दुबईला जाणार आहे का नाही तिथं असते एकदम वरती 10,000 फुटावर जायचं वर आणि तिथनं उडी मारायची खाली काकी त्याचं काय ऐकू नको श्वास घ्यायला येत नाही होय का तुला दाखवतो मी व्हिडिओ खरोखर आहे असं चमड सगळं असं वर उडते सगळं तुला दाखवतो खरोखर ते करणार आहे मी तू करणार होय लाज वाटते का तुला सांगताना करायला पाहिजे की डेली पाहिजे करू हा नाही शिव गेला खेकडाचा नागा मोठा मोठा असता केला ह्या टेहानी बुरुजाच्या बरोबर खालचा चोर दरवाजा दाखवतो उठ 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 की उठ बघा शिव दरवाजा आहे पण आता सध्या बंद आहे तो बंद केलाय आजच्या या ब्लॉगमध्ये आपण
मसाई पठार फिरलो आहे आणि पवनगड फिरलो आहे फॅमिलीसोबत. तर आजची एन्जॉयमेंट तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपण लवकरच एका पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.